हरि ओम. तर आपल्याला DNYS या कोर्सशी संबंधित वर्ग सुरू करायचे आहेत. तर आजचं हे जे लेक्चर आहे, हे एक इंट्रोडक्टिव्ह लेक्चर आहे. तर यामध्ये प्रथम मी माझा परिचय देतो. मी डॉक्टर राजेश भोंडे. अ, तुम्हाला निसर्गोपचार आणि योग या कोर्ससाठी, या 2 विषयासाठी मी एक अधिव्याख्याता आहे. तर DNYS डिप्लोमा इन योगिक नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स असं या कोर्सचं नाव आहे. तर ITI म्हणजे टेक्निकल बोर्डाचा हा कोर्स आहे आणि या कोर्समध्ये एकूण 5 विषय आहेत. पहिला विषय इंग्लिश, दुसरा विषय इलेक्टिव्ह 1, तिसरा विषय आहे इलेक्टिव्ह 2, चौथा विषय आहे नॅचरोपॅथी आणि पाचवा विषय जो आहे तो आहे योग. तर आपण नॅचरोपॅथी आणि योग या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण नॅचरोपॅथी हा विषय घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्रार्थना करू आणि त्यानंतर विषयाला सुरुवात करू. मी प्रार्थना म्हणतो, माझ्या मागोमाग आपण ही प्रार्थना म्हणावी. सर्वप्रथम 3 वेळा ओंकार. सहज पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ, डोळे सहज मिटलेले. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा अर्थात पहिलं बोट आणि अंगठा याचं टोक जोडून बाकीचे 3 बोटं आपसात चिपकवून आणि सरळ ठेवायचे आहेत. दोन्ही हात सहज आपल्या गुडघ्यावरती खाली ठेवायचे आहेत आणि खोल श्वास आतमध्ये भरून पावनोम शब्दाचं उच्चारण 3 वेळा करायचं आहे. मी प्रार्थना म्हणतो, माझ्या मागोमाग ही प्रार्थना म्हणायची आहे. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांतिः शांतिः शांतिः. आपण आज जी प्रार्थना केली तर त्यामधला प्रथम मंत्र हा स्वाध्याय मंत्र होता आणि नंतरचा मंत्र जो आहे तो शांती मंत्र होता. तर कुठलाही अभ्यास सुरू करताना, अध्ययन सुरू करताना 3 वेळा ओंकार आणि प्रार्थना ही म्हणायला पाहिजे. तर ठीक आहे, विषयाला आपण सुरुवात करू. आपल्या सगळ्यांकडे हे पुस्तक असेल, निसर्गोपचार पद्धती. निसर्गोपचार पद्धती. डॉक्टर धरा गाला, डॉक्टर धीरेन गाला, डॉक्टर संजय गाला हे याचे लेखक आहेत. तर यामधलं जे पहिलं चॅप्टर आहे, तर आपण पहिलं चॅप्टर काढूया.
प्राथमिक माहिती आहे निसर्गोपासना की नैसर्गिक जीवन पद्धती. तर इथं एक लक्षात घ्यायचं आहे की निसर्गोपासना आणि नैसर्गिक जीवन पद्धती यामध्ये काय फरक आहे? तो फरक इथं सांगितलेला आहे. निसर्गोपचाराचे प्रणेते जर्मनीचे डॉक्टर ॲडॉल्फ जस्ट व त्यांचे इतर अनुयायी डॉक्टर जस्ट यांचे रिटर्न टू नेचर हे पुस्तक निसर्ग उपसाकाची भगवद्गीता आहे. त्यांची विचारसरणी अशी आहे की सृष्टीतील प्राणीमात्रांचे अवलोकन करा. म्हणजे मनुष्य, इतर जे प्राणी सृष्टीमध्ये आहेत, तर त्यांचे तुम्ही जेव्हा अनुलोकन म्हणजे अवलोकन किंवा अवलोकन करता, तर म्हणजे त्यांना बघता, त्यांची दिनचर्या जेव्हा तुम्ही बघता, तर त्यांची दिनचर्या जी आहे, ऋतुचर्या जी आहे, ती निसर्गाला अनुसरून असते. मनुष्याची सुद्धा गेल्या 150 ते 200 वर्षामध्येच दिनचर्या, ऋतुचर्या ही फार बदललेली आहे. गेल्या 50 वर्षात तर खूपच बदललेली आहे. त्या अगोदर मनुष्य हा निसर्गाचंच अवलोकन करायचा आणि निसर्गाचं अनुसरण करायचा. जसे अन्य प्राणी करतात. निसर्गाचं अवलोकन करतात आणि निसर्गाचं अनुसरण करतात. तसाच मनुष्य प्राणी हा पूर्वी करत होता. त्यामुळे त्याचं आरोग्य जे आहे ते खूप काही बिघडत नव्हतं किंवा खूप काही रोग आरोग्यासंबंधित दिसत नव्हते. 1975 पासनं बरेचसे रोग जे आहेत ते इंट्रोड्यूस झाले आणि 2000 पासनं 2020 पासनं अर्थात 2001 पासनं हे जे रोग आहेत, हे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागलेत. उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं, तर आपण डायबिटीजचं उदाहरण घेऊ शकतो, मधुमेहाचं. 1980 मध्ये तुम्ही जर भारत बघितला, तर खेड्यामध्ये शोधून सुद्धा डायबिटीजचा पेशंट सापडत नव्हता. शहरामध्ये सापडायचा, पण खेड्यामध्ये सापडत नव्हता. गेल्या या साधारणतः 40 वर्षामध्ये, विशेष करून 2001 पासून परिस्थिती फार भीषण झालेली आहे. भारत मधुमेहाची राजधानी बनलेला आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर 206 देश आहेत. त्यापैकी 205 देश एकीकडे आणि भारत एकीकडे मधुमेहाच्या बाबतीत अशी स्थिती झालेली आहे. त्याचं कारण हे आहे की आपण निसर्गापासून दूर जातो आहे, प्रकृतीपासून आपण दूर जातो आहे. आणि त्या दूर जाण्याचा परिणाम असा होतोय की आपल्याला जीवन पद्धतीशी निगडीत अर्थात रिलेटेड टू लाईफस्टाईल इंड्यूस्ड डिसऑर्डर्स आपल्याला होत आहेत. आणि याचं कारण आपण स्वतःच आहोत. आधुनिक जीवनशैली तिला आपण आत्मसात केलेला आहे. आधुनिक जीवनशैली त्यामध्ये बरेचसे जे भाग आहेत ते खूपही चांगले आहेत. परंतु खूप सारे भाग असेही आहेत की जे आपल्या प्रकृतीला किंवा आपल्या जीवनाला हानिकारक आहेत. आणि हे जर आपण समजून नाही घेतलं, तर मग फार मोठी भीषण स्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ शकते आणि आपण एका मोठ्या रोगाच्या चक्रामध्ये अटकू शकतो. तर मी तर असं म्हणतो की हा जो निसर्गोपचाराचा कोर्स आहे, तर हा तुम्ही डॉक्टर बनून पुढच्या लोकांसाठी तर हे सगळं ज्ञान देणारच आहे. पण सर्वप्रथम तुम्ही निसर्गोपचारक बनण्यापेक्षा निसर्ग उपासक बना. सर्वच काही मी जे सांगेल ते आपल्याला करता नाही येणार. मी ते सगळं करू शकत नाही. परंतु यामधले बरेचसे विषय आपण सहज करू शकतो. फक्त त्याची जाणीव, त्याची योग्य माहिती आपल्याला नाही म्हणून. तर जेव्हा आपल्याला ही माहिती मिळेल, तेव्हा निश्चितच आपण निसर्गाला फॉलो करू शकतो. रिटर्न टू नेचर अर्थात परत निसर्गाकडे आपल्याला जायचं आहे. कारण पर्यायच नाही आहे. जर आपण नाही गेलो तर आपली जी प्रकृती आहे, जीवेद शरदम जे आपण म्हणतो 100 वर्ष जे आपण जगायला पाहिजे, तर ती प्रकृती आपली 100 वर्ष टिकणार नाही आहे. आणि आपण आज बघतोय 21व्या वर्षी हार्ट अटॅक येत आहे, है ना? जन्मतः डायबिटीज होत आहे. ओबेसिटी जी आहे, हा वयाच्या 25-30 पासूनच ओबेसिटीचा हा प्रकार वाढत चाललेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, तर आपल्याला निसर्गाचं अवलोकन करावंच लागेल आणि निसर्गाचं अनुसरणही करावं लागेल. तर निसर्गाला अनुसरल्याने निसर्ग उदार हाताने त्यांना स्वास्थ्य देतो. जे प्राणी अन्य आहेत, तर त्यांना हा जो निसर्ग आहे,
हा स्वास्थ्य देतो. जगातील समग्र प्राणीसृष्टीचा मुकुटमणी मनुष्य आहे आणि निसर्गाचं हे नावडतं अपत्य आहे असं काही नाही. परंतु मनुष्य हा निसर्गाच्या जवळ जायला पाहिजे. तर असं न होता तो दूर जातोय. तर ही गोष्ट विशेष करून डॉक्टर ॲडॉल्फ जसनी रिटर्न टू नेचर याच्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेली आहे. याच्यावरती एक प्रश्न पण असतो, रिटर्न टू नेचर या पुस्तकाचे लेखक कोण? तर लक्षात ठेवायचं आहे जर्मनीचे डॉक्टर ॲडॉल्फ जस्ट हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नैसर्गिक जीवन जगण्याचा आग्रह निसर्ग उपासनेचे समर्थक नेहमी करतात. त्यांच्या मते सर्व अनिष्टांचे मूळ एकच आहे आणि ते म्हणजे आधुनिक संस्कृती. तर आधुनिक संस्कृती ही सर्व दृष्टिकोनातून घातक आहे असं नाही. ती आवश्यक सुद्धा आहे आणि असं म्हणायला पाहिजे, की अ, वर्तमान फ्लो जो आहे, तर त्याच्यासोबत आपण चालायला पाहिजे. आणि बरेचदा असं होतं, की तुम्ही प्रवाहासोबत न राहिल्यामुळे तुम्ही थोडे वेगळे होऊन जाता आणि तुमची प्रगती कुठेतरी खुंटते. तर प्रगतीला लक्षात घेतलं म्हणजे आपल्याला जर आपलं इव्हॉल्यूशन जर करायचं असेल, तर आधुनिकतेचा आधार घ्यावाच लागेल. परंतु आधुनिकतेवर निर्भर होणं, आहे ना, फक्त आधुनिकताच जोपासणं हे फार चुकीचं असणार आहे. तर या समस्येवर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे नैसर्गिक जीवनाकडे पुनःप्रयाण. सर्व संस्कृती निर्मित शोध अगदी अग्नीपासून ते रेडिओ, दूरदर्शनपर्यंत सर्वच साधनांचा त्याग करावा, उघड्यावर राहावे, फलाहार करावा आणि सरळ साधे जीवन जगावे असा सल्ला निसर्गोपासक देत असतात. आता हे म्हणणं खूप सोपी आहे. असं करायला पाहिजे. त्यामुळे आपली प्रकृती स्वस्थ राहील, रोग होणार नाहीत आणि जीवनाचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळेल. परंतु अ, आपण एका समाजामध्ये राहतोय आणि समूहामध्ये राहतोय आणि अशा वेळेला हे करणं थोडंसं अवघड होतं. म्हणजे प्रतिष्ठेला थोडंसं हे अवघड होऊ शकतं किंवा जीवन पद्धती जगण्यामध्ये हे अवघड होऊ शकतं. आता म्हणजे रेडिओपासून दूरदर्शनपर्यंत सगळं काही त्याग करावं, तर हा विषय थोडासा अवघड होऊ शकतो. मी जरी तुम्हाला हे सांगितलं, तरी तुम्ही ते प्रॅक्टिकली करणार नाहीये, मला माहिती आहे. पूर्वीला मी हे फार आग्रहपूर्वक सांगायचो आणि त्यातून काही फॉलोअर्स ते बनायचे सुद्धा. परंतु मला असं वाटतं, की हे कुठपर्यंत? म्हणजे एक ऐकल्यानंतर आपण महिना, 6 महिने किंवा वर्ष, 3 वर्ष आपण हे करूही. परंतु ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचा परिणाम आपल्यावरती होतो. त्यांना आपण बघत असतो आणि मग त्यांना बघून आपण त्याच्यामध्ये काय करतो, की चांगल्यामध्ये म्हणजे जे काही आपण चांगलं आचरण करतोय, त्यामध्ये त्यांचं आचरण लक्षात घेऊन आपण त्यांच्यानुसार सुद्धा आचरण करायला लागतो. म्हणजे टीव्ही आपण घरात आणणारच, फ्रीज आपण घरात आणणारच. आधुनिक जीवनशैली जी आहे त्याच्यामध्ये जे काही घरगुती वस्तू आहेत, त्या सगळ्या आपण कूलर वगैरे, एसी, फॅन वगैरे या सगळ्या गोष्टी आपण आणणारच. आणि प्रतिष्ठेचा एक भाग म्हणून ते आपण आणायलाही पाहिजे. परंतु त्याचा उपयोग कसा करावा, कुठपर्यंत करावा, कशासाठी करावा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हं. तर ते आपण लक्षात घेऊ. ही विचारसरणी युरोपात मोठ्या प्रमाणात रुजली. तिचा प्रसार झाला. जर्मनीत तर निसर्गोपचाराचे मोठे-मोठे आश्रम अथवा स्वास्थ्यगृहे उघडली गेली. तर मला एक सांगावसं वाटतं, की निसर्गोपचाराचा सर्वात अधिक प्रचार जो झाला, तो जर्मन या देशामध्ये झाला, जर्मनीमध्ये झाला. हं. तिथल्या लोकांनी या पेढीला खूप चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केलं. आज असं म्हणायला हरकत नाही, की मला हे निश्चित माहीत नाहीये, की निसर्गोपचाराची आपल्या जर्मनची जी राष्ट्रीय चिकित्सा पद्धती आहे ती कुठली आहे. पण मला असं वाटतं, की जर्मनची निसर्गोपचार ही राष्ट्रीय चिकित्सा पद्धती असावी. कारण तिथले जे लोकं आहेत, जे त्यांनी एक महत्त्व निसर्गोपचाराला दिलेलं आहे, त्यावरून तरी मला असं सांगावसं वाटतं, की जर्मनीची जी राष्ट्रीय चिकित्सा पद्धती आहे ती योग, निसर्गोपचार आणि कदाचित आयुर्वेद असावी. आयुर्वेद तर नसेल, पण निसर्गोपचार आणि योग ही असेलच. आपल्या भारताची जी राष्ट्रीय चिकित्सा पद्धती आहे, ती आहे ॲलोपॅथी. फार दुर्दैव आहे आपलं, की आपण अशा
देशामध्ये जगतोय, की ज्या देशाची चिकित्सा पद्धती पूर्व ऋषीमुनींची एक प्रसारित आणि प्रणालीत चिकित्सा पद्धती आयुर्वेद ही होती आहे. परंतु दुर्दैव आहे आपलं, खूप मोठं दुर्दैव आहे. आपण या एका गोष्टीमुळे खूप, खूप काही पिछाडलेलो आहोत. जर आज आपल्या देशाची राष्ट्रीय चिकित्सा पद्धती जर आयुर्वेद असती, अनुसरून जर योग निसर्गोपचार असती आणि हे असतीच, जर महात्मा गांधी जर जिवंत राहिले असते, तर निश्चितच आज आपल्या देशाची जी राष्ट्रीय चिकित्सा पद्धती आहे, ही योग निसर्गोपचार आणि आयुर्वेद असती. त्याचं कारण हे, की महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे कट्टर साधक होते आणि त्यांनी हे ठरवलं सुद्धा होतं, की जेव्हा माझा देश स्वतंत्र होईल, तेव्हा माझ्या स्वतंत्र देशाची राष्ट्रीय चिकित्सा पद्धती निसर्गोपचार, योग आणि आयुर्वेद असणार आहे, हे त्यांनी ठरवलं होतं. पण आहे ना, नियतीला ते कुठं आवडलं नाही असंच म्हणा. अ, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी ॲलोपॅथीला अ, आपली राष्ट्रीय चिकित्सा पद्धती घोषित केलं आणि तिथूनच स्वास्थ्याची घसरण सुरू झाली. आज एवढे काही साधनं स्वास्थ्यासंबंधित आहेत, पण स्वास्थ्य आहे कुठे? स्वास्थ्य खालावलेलं आहे. सामाजिक स्वास्थ्य खालावलेलं आहे. मानसिक स्वास्थ्य खालावलेलं आहे. शारीरिक स्वास्थ्य खालावलेलं आहे आणि त्याचं कारण जर आपण लक्षात घेतलं, तर ॲलोपॅथीच आहे. ॲलोपॅथी चुकीची चिकित्सा पद्धती नाही आहे. परंतु ॲलोपॅथीला घेऊन जे आपण इश्यू क्रिएट करतोय, ते फार घातक आहेत. सरासर लोकं ॲलोपॅथीलाच संपूर्ण चिकित्सा पद्धती मानत आहेत. ॲलोपॅथी इज अ अल्टरनेटिव्ह थेरपी. म्हणजे जेव्हा तुम्हाला इन अॅन इमर्जन्सी येईल, तेव्हाच फक्त या पॅथीचा स्वीकार आपण करायला पाहिजे. अन्यथा आपण निसर्गोपचार, योग आणि आयुर्वेद याच चिकित्सा पद्धतीला सामोरे जायला पाहिजे. त्याचं कारण हे आहे, की ॲलोपॅथी या चिकित्सा पद्धतीचे खूप सारे साइड इफेक्ट्स आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि ही चिकित्सा पद्धती परिपूर्ण उपचार देत नाही आहे. आहे ना, एक 20% रोग जर सोडले इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर्स, तर बाकीचे लाईफस्टाईल इंड्यूस्ड डिसीज आहेत. फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हायपरटेन्शन, आर्थरायटिस, पॉलीआर्थरायटिस, मायग्रेन, कॅन्सर, इपिलेप्सी अँड स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी अँड डिप्रेशन. या बाबतीत जर तुम्ही लक्षात घेतलं, तर ॲलोपॅथीमध्ये कुठंही योग्य हा उपचार नाही आहे. मेंटेनन्स थेरपी आहे. मेंटेनन्स म्हणजे काय असतं, की तुम्ही औषध घेताय तोपर्यंत तुम्ही ठीक आहे. औषध सोडलं, तर तुम्ही काल जे होते त्याच्यापेक्षा आज तुम्ही भयानक आहे. का? कारण तुम्ही रोग बरा नाही केलेला आहे. तुम्ही रोग जोपासला आणि जोपर्यंत तो तुमच्या शरीरामध्ये होता, तोपर्यंत तो तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स देत होता आणि पूर्वीला तर रोगच होता. आज रोग प्लस कॉम्प्लिकेशन्स तुमच्या शरीरामध्ये आहेत. कारण तुम्ही फक्त रोग जोपासलेला आहे. तुम्ही कॉम्प्लिकेशन्स आहे ना, उपद्रव तुम्ही टाळलेले नाहीये. म्हणून विशेष करून ह्या निसर्गोपचारचा कोर्स जेव्हा मी शिकवत असतो, तेव्हा जे लोक हायपरटेन्शनचं अर्थात हाय ब्लड प्रेशरसाठी मेडिसिन्स घेत आहेत, डायबिटीजसाठी औषध घेत आहेत किंवा कुठलीही अशी एक उपचार पद्धती फॉलो करतायत, की ज्याच्यामध्ये ते 2, 3, 5, 10 वर्ष झाले औषध खात आहेत. तर मी त्यांना सतर्क करतो, की तुम्ही हळू हा उपचार सोडा. ॲलोपॅथी हा उपचार सोडा. निसर्गोपचार, योग आणि आयुर्वेद जर औषधच खायचं असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक औषध घ्या आणि निसर्गोपचार आणि योगला फॉलो करा. निश्चितच तुम्ही औषधी मुक्त व्हाल. निसर्गोपचाराचा उद्देशच आहे, की लोकांना औषधी मुक्त करणे. हं. औषधी मुक्त म्हणजे मरेपर्यंत औषध नाही खायची आहे. एका लिमिटपर्यंत औषध खायची आहे. तेव्हाच तुम्ही हे करू शकता, जेव्हा तुम्ही निसर्गोपचाराची उपासना कराल. निसर्गोपचाराचे साधक बनाल. आता नेमकं निसर्गोपचाराचे साधक बनणं म्हणजे नेमकं काय आहे? ते आपण पुढे बघू. या आश्रमातील लहान-मोठे सर्व स्त्री-पुरुष स्वाश्रयी जीवन जगत, फलाहार करीत, जमिनीवर झोपत, पंचमहाभूतांशी संपर्क साधित व संपूर्ण नग्न अवस्थेत वावरत असत. आता काही गोष्टी याच्यामधल्या आपण निश्चितच करू शकतो. पण सर्वात शेवटचा हा जो भाग संपूर्ण नग्न अवस्था, तर हे शक्य नाही आहे. कारण समाजाची एक सभ्यता आहे. त्या सभ्यतेमध्ये आपल्याला राहावं लागते. मलाही राहावं लागते. त्यामुळे हा उपचार जो आहे, हा उपचार फक्त आज जगाच्या पाठीवर एकच समूह करत आहे. जैन समाजामध्ये जे दिगंबर पंथी आहेत,
इव्हन दिगंबरपंथी लोकांचे जे अनुयायी आहेत, म्हणजे दिगंबरपंथीचे साधू आहेत, तर त्यांचे जे अनुयायी आहेत, ते सुद्धा सभ्यतेपायी कपडे त्याग करू शकत नाहीत, नग्नावस्थेत राहू शकत नाहीत. फक्त जे जैन मुनी आहेत, ते मात्र तसं करतात. कारण ते पराकोटीची साधना करत असतात. आपल्याला पराकोटीचं जीवन जगायचं नाहीये. आपल्याला मध्यम जीवन जगायचं आहे. आहे ना? तर मध्यम जीवन जगताना आपल्याला सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं लागते. हां, जरी कपडे घालणं हे आरोग्याच्या विरुद्ध असलं, तरीसुद्धा आपल्याला एका मर्यादेपर्यंत ह्या गोष्टी व्यवस्थित कराव्याच लागतील. आहे ना? म्हणून काही गोष्टी आपण करू शकतो, जसं जीवन जगताना स्वाश्रयी जीवन जगू शकतो, फलाहार आहे ना, करू शकतो, जमिनीवर झोपू शकतो. हं. तर हा पंथ जर्मनीत खूप लोकप्रिय झाला. नग्नावस्थेमध्ये वावरणारा हा जो पंथ आहे आणि 1938 मध्ये हिटलरने या नग्नबंदियांना कपडे घालण्याची सक्ती केली. तेव्हा जगाला कळलं, की एकट्या जर्मनीतच जवळ-जवळ 10 लाख नग्नपंथीय आहेत. तर 1938 ची ही गोष्ट आहे, की हिटलरचं राज्य जर्मनीवरती होतं आणि हिटलरला ही गोष्ट आवडली नाही. म्हणून जे नग्नावस्थेमध्ये फिरत होते, तर त्यांना फटके मारून कपडे घालायला लावले. मी निसर्गोपचाराची चर्चा जेव्हा निसर्गोपचार अन्य तज्ञ लोकांसोबत करतो, तेव्हा अ, ही चर्चा मी केली होती, की एक जे निसर्गोपचार आहेत ते सांगत होते, की आपल्या रोगाचं कारण जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल, तर पहिलं रोगाचं कारण आहे, की आपण कपडे घालतो. हं. एक सभ्यता आपल्याला फॉलो करावं लागते. म्हणून ही गोष्ट आवश्यक सुद्धा आहे. परंतु हे सत्य एक विदारक सत्य ज्याला आपण म्हणू शकतो किंवा कटू सत्य आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते हे आहे, की आपण कपडे घालल्यामुळे सुद्धा अ, रोगी होतो. कारण सूर्याचं जे ऊन अंगाला लागायला पाहिजे, बाहेरचा वारा जो अंगाला लागायला पाहिजे, आहे ना, तर तो लागत नाही. आता जैन समाजामध्ये दिगंबरपंथीचे आहेत. त्याच्यामध्ये 2 गट आहेत. एक दिगंबरपंथी, एक श्वेतंबर आहे. तर श्वेतंबर म्हणजे पांढरे वस्त्र धारण करतात आणि दिगंबर म्हणजे दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आवरण. तर दिशात ज्यांचं आवरण आहे, अर्थात कपडे ज्यांचं आवरण नाही, दिशात ज्यांचं आवरण आहे, त्यांना म्हणायचं आहे दिगंबरपंथी. तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिकता काय आहे, की जर तुम्ही कपडे नाही घातलेत, तर तुमचं शरीर जे आहे ते स्वस्थ राहू शकते. पण याच्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे, की ऋतूपासून बचाव जो व्हायला पाहिजे, तो सुद्धा याच्यात होत नाही. म्हणून आपण मध्यम मार्ग काढतोय. म्हणजे तुम्ही कपडे म्हणजे एकदम पॅक करून टाका, असं याचं माझं म्हणणं नाहीये. तर तुम्ही कपडे जे आहेत ते सैल घाला, आहे ना. कपडे जे आहेत ते पुरुषांनी थोडंसं शॉर्ट घालू शकतो, आहे ना. स्त्रियांसाठी एक सभ्यतेचं आचरण आपल्याला करायचं आहे म्हणून योग्य तेच कपडे घालावे लागतील. परंतु सूर्यस्नान असा एक प्रकार आपण करू शकतो. प्रातःकाली जेव्हा सूर्योदय होतो आणि कोवळं ऊन सूर्याचं भूमीवरती पडत असते, अशा वेळेला आपण एक उपचार म्हणून एक 15, 20, 25 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी आपण हे उपचार निश्चितच करू शकतो, आहे ना. दिवसभर निश्चितच किंवा समाजामध्ये कुठे जाताना निश्चितच आपल्याला हे जमणार नाही. परंतु सूर्यस्नान करताना कमीत कमी कपडे घालून जसं समुद्राच्या साईडला बीचवरती आहे ना, फॉरेनर्स लोकांना आपण बघत असाल, की ते कमीत कमी कपड्यावरती तिथं झोपतात, आहे ना, आणि सूर्याचं ऊन अंगावरती घेत असतात. तर अंगप्रदर्शन करण्यासाठी नाही, तर ते एक उपचार करण्यासाठी असं करत असतात. अनेक लोकांचा असा एक दृष्टिकोन आहे, की अ, पाश्चात्य जे लोकं आहेत, ते अंगप्रदर्शन खूप करतात. नाही, अंगप्रदर्शन नाही. तर त्यांना ऊन नाही मिळत. अनेक दिवसापर्यंत ऊन नाही मिळत. त्यांच्या शरीरामध्ये पिगमेंटेशन जे असतं ते इतकं कमी असतं, इतके पांढरे आणि गोरे असतात ते, की त्यांच्या शरीरावर ऊन न पडल्यामुळेच त्यांचं पिगमेंटेशन जे आहे, मेलॅनिन जे आहे ते कमी होऊन जातं. तर शरीरामध्ये या मेलॅनिनची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून सूर्याचं ऊन अंगावर घेण्यासाठी हे जे लोक आहेत, हे लोक कपडे कमी घालत असतात. पण आपल्यामध्ये ही फार वाईट संस्कृती वाढत चाललेली आहे. कडाक्याचं ऊन असते आणि मुली तुम्ही बघा पुण्या-मुंबईकडे ही संस्कृती फार घाणेरडी संस्कृती ही वाढत चाललेली आहे. अंगप्रदर्शन करण्यासाठीच अ, कपडे कमी घालणे असा हा प्रकार असतो. कारण एकदम रखरखत्या उन्हामध्ये जर तुम्ही कपडे कमी घालताय, तर तुमची स्किन बर्न होऊ शकते. म्हणून सभ्यतेचं पालन करतच
आपल्याला निसर्गोपचार समजून घ्यायचा आहे. हं. आता उपासनेच्या समर्थकांची विचारसरणी समजून घेऊया. निसर्गाकडे निसर्ग उपासकांना निसर्गाकडे परत जायचे आहे, तर निसर्गोपचार चिकित्सकांना व अनुयायांना निसर्गाहून अधिक प्रगती करायची आहे. निसर्गाची पूजा व निसर्गोपसकांच्या प्रगतीचा अंतिम बिंदू आहे. तर निसर्गोपचाराचे समर्थक प्रकृती आणि संस्कृती, निसर्ग आणि कला, भूतकला व भविष्यकला अशा परस्पर विरोधी व तरीही एकमेकांना पूरक अशा तत्वांचा समन्वय करण्याची धडपड करतात. संस्कृतीची आजपर्यंतची प्रगती ते निरुपयोगी समजत नाहीत, तरीही त्यामुळे आलेल्या विघातक, दूषित आणि विनाशक तत्वांचा त्याग करावा अशी त्यांची शिफारस असते. याबद्दल मी थोडंसं बोललेलोच आहो, की जे काही आधुनिक संस्कृतीनं घातक असं काही आणलेलं आहे, तर त्याचा फक्त आपल्याला त्याग करायचा आहे. बऱ्याचशा साधन सामुग्री आणि घरातली काही व्यवस्था अशी आहे, की त्याचा आपल्याला अवलंब करावाच लागेल. तर आपल्याला एका प्रवाहासोबत चालावंच लागेल. पण आपल्या प्रकृतीला जे अधिकाधिक घातक आहे, तर या गोष्टीचा निश्चितच आपण त्याग करणार आहोत. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक सांगतोय, की जसं फ्रीज आपल्या घरामध्ये आहे ना? रेफ्रिजरेटर आपल्या घरामध्ये आहे. तर याचा उपयोग कुठपर्यंत करावा? तर भाजीपाला आहे, तो 1 दिवसासाठी चांगला राहण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता. किंवा बनवलेलं अन्न तर फ्रीजमध्ये कधी ठेवायलाच नाही पाहिजे आणि त्याचा उपयोग कधी करायलाच नाही पाहिजे. फार मोठी शोकांतिका आहे, की फ्रीजचा उपयोग शिजवलेल्या अन्नाला टिकवण्यासाठी केला जातो. खूप मोठी वाईट गोष्ट आहे ही. आहे ना. भाजीपाला तुम्ही सांबार आहे किंवा काही पालेभाज्या आहेत, की ज्या बाहेर चांगल्या राहत नाहीत. त्या आतमध्ये 1-2 दिवसासाठी चांगल्या राहू शकतात आणि ही पण एक मोठी शोकांतिका आहे, की लोकं आठवड्याचा भाजीपाला घेऊन येतात आणि फ्रीजमध्ये त्याला डांबतात आणि मग 8-8, 10-10 दिवसापर्यंत तो फ्रीजमधलाच भाजीपाला खातात. तर आधुनिकतेने तुम्हाला रेफ्रिजरेटर दिले नाही. तर त्या गोष्टीचा उपयोग आहे ना, तुम्ही असं मर्यादेच्या पलीकडे नाही करू शकत आणि कराल, तर मग मात्र त्याचे भीषण परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. तर या संबंधित एक उदाहरण मी देतो. 30 मिनिटाचं आपल्याला हे रोजचं एक लेक्चर द्यायचं आहे. एक 2-3 मिनिटाचा वेळ आहे माझ्याकडे. तर मी तुम्हाला इथं एक उदाहरण देऊ इच्छितो. माझे एक पेशंट होते. तर इथं जवळ एक गाव आहे. आगर म्हणून एक गाव आहे. तिथले एक पेशंट होते. तर त्यांनी घरी फ्रीज विकत घेतलं. अनेक वर्षापासून घरामध्ये फ्रीज नव्हतं. दुसऱ्यांच्या घरामध्ये ते पाहत होते आणि कुठेतरी झुरणी पण आपण पेटतो, की या वस्तूचा उपभोग आपण घ्यायला पाहिजे. आपल्याकडे ही वस्तू नाही आहे. तर जेव्हा त्यांनी ते फ्रीज घेतलं, तर प्रत्येक गोष्ट ते फ्रीजमध्ये ठेवायचेत आणि काढून नंतर त्याचं सेवन करायचे आणि त्याचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मलसुद्धा येऊ द्यायचे नाही. फ्रीज घेतल्यानंतर 6-8 महिने त्यांचं हे चाललं. नंतर त्यांना आर्थरायटिस झाला, संधिवात झाला. सगळे सांधे त्यांचे दुखायला लागले. इव्हन थंडीच्या दिवसात ते थंड खायला लागले होते. तर त्यांचे सांधे दुखायला लागले आणि मग ते एका ऑर्थोपेडिक्सकडे गेले. एक नामवंत ऑर्थोपेडिक्स अकोल्यामधले आहेत. तर त्यांच्याकडे ते गेलेत आणि त्यांनी काय केलं, की हिस्ट्री घेतली. हिस्ट्रीमध्ये त्यांनी कधीही त्यांना हे सांगितलं नाही, की तुम्हाला फ्रीजचा वापर बंद करायचा आहे. त्यांनी फक्त औषधं लिहून दिलेत आणि ते औषधं त्या रुग्णांनी सुरू केलेत. 6 महिन्यापर्यंत त्या रुग्णांनी ती औषधं सेवन केलीत आणि जेव्हा 6 महिन्यानंतर त्याला असं वाटायला लागलं, की आता खूप औषधं आपण खातोय, आता बंद करू. जेव्हा त्यांनी औषधं बंद केली, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्याचं पेन ॲज इट इज सगळं सुरू व्हायला लागलं. त्यांनी डॉक्टरांना विचारलं, की "डॉक्टर साहेब, मी 6 महिन्यापासून औषध घेतोय. आता मला औषधं बंद करायची आहेत." डॉक्टर म्हणे, "नाही, तू औषध बंद नाही करू शकत. जोपर्यंत तुझं दुखणं पूर्णतः थांबत नाही, तोपर्यंत तू हे बंद नाही करायची." त्याला प्रश्न पडाला, की मी जर हे एवढे पेनकिलर, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग जर खाल्लेत, तर माझं काही खरं नाही. म्हणून मग तो आयुर्वेद आणि निसर्गोपचाराकडे आला, माझ्याकडे आला. मी त्याला जेव्हा परीक्षण केलं हिस्ट्रीमध्ये, ही जी हिस्ट्री मला त्यापासून मिळाली, की तो फ्रीजचा वापर गेल्या वर्षभरापासून म्हणजे 6 महिने पहिले केला, त्याच्यात तो रोगी झाला. 6 महिन्यानंतर उपचार घेतला. तर एका वर्षापासून तो जो काही वापर करत आहे, अंधाधुंद वापर करत आहे. मला हे जेव्हा लक्षात आलं, मी त्याला समजावून सांगितलं आणि तो आश्चर्यचकित झाला, की "डॉक्टर साहेब, असं कसं काय असू शकते? मला एवढ्या मोठ्या डॉक्टरनी, एका ऑर्थोपेडिक्सनी कधीच याच्याबद्दल काही बोललं नाहीये आणि मला असं म्हटलं पण नाही, की तू
फ्रीजचा उपयोग करू नको, रेफ्रिजरेटरचा उपयोग करू नको. मग मी त्याला समजावून सांगितलं, की हे त्यांना माहितीच नाहीये. त्यांना फक्त उपचार करणं माहिती आहे. त्यांना प्रिव्हेन्शन माहीत नाहीये. त्यांना पथ्य-अपथ्य हे माहितीच नाहीये. त्यामुळे ते लोक तुला याबद्दल काही मार्गदर्शन करणार नाही. पण आता ठीक आहे, तू इथे आलेला आहेस, तर तुला हे माहिती झालेलं आहे. तर तू हे करायला तयार आहेस का? तो म्हणाला, "हो, मी बरं होण्यासाठी काहीही करायला तयार आहे." नंतर त्या व्यक्तीनी फ्रिजचा उपयोग बंद केला, आहे ना. जेमतेम एक 10% वरतीच आणला. 90% उपयोग कमी केला. आणि सोबत-सोबत काही आयुर्वेदीय औषधोपचार सुरू केलेत. तर 3 ते 4 महिन्यामध्ये त्या पेशंटचे सांधे दुखणं पूर्णतः बंद झालेत आणि पुढे एखादा महिना अजून उपचार देऊन त्या पेशंटला एक चार्ट लिहून दिला, की आता जीवनपद्धती आपण कशी जगायची. तर त्या पेशंटचा संधिवात हा 3 ते 4 महिन्यात योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून पूर्णतः मी सांगतो, तो पूर्णतः निघून गेला. कारण एक लक्षात घ्या, की अ, एखादा डबका आपल्याला जर खाली करायचं असेल, तर तिथं येणारं जे पाणी आहे ते सर्वात पहिले थांबवायला पाहिजे. त्या डबक्यात येणारं पाणी सर्वात पहिले थांबवायला पाहिजे आणि नंतर त्या डबक्यातलं पाणी जे आहे त्याचा निचरा आपण करायला पाहिजे. आपलं होत काय आहे माहिती आहे का आरोग्याच्या बाबतीत, की जे काही दोष आपल्या शरीरामध्ये डबक्याच्या स्वरूपात थांबलेले आहेत, ते आपण काढतोय. परंतु मागून येणारं जे काही पाणी आहे, अर्थात जे काही हेतू आहेत, जे की त्या डबक्यामध्ये साचतायत, आहे ना, आपल्या शरीरामध्ये जसं काही साचतायत, तर ते आपण बंद नाही करत आहे. त्यामुळे काय होतंय, की तेल गेलं, तूप गेलं, हाती राहिलं दुपारनं. म्हणजे आपण दोष कमी करतोय, पण मागून येणारे दोष येतच आहेत. मग काय होणार, की आपण एक मग्गा काढतोय, एक मग्गा मागून येतोय. म्हणजे ते ॲज इट इज आहे तसंच राहणार. आपल्याला काढल्यासारखं वाटेल, पण कधीच ते आपण काढू शकणार नाही. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की जी निसर्गोपचारामध्ये तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये या गोष्टीची मदत होईल. तर मी सांगत होतो, की वस्तूचा उपयोग करा, परंतु तो कुठपर्यंत करायचा आहे, हे लक्षात घ्या. एका वस्तू संबंधित मी तुम्हाला सांगू शकतो. बरेचसे पेशंट माझ्याकडे येत असतात आणि अ, खूप साऱ्या वस्तूचा अंधाधुंद वापर करत असतात. मी तर तुम्हाला आता इथून हे तर माझं पहिलं लेक्चर आहे. इथून तुम्हाला असा मी परिचय करेल, की अर्धं किचन तुम्हाला तुमचं खाली करावं लागेल. अर्धं किचन जे तुम्ही भरलेलं आहे ना वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक भांड्यांनी, आहे ना? तर ते तुम्हाला खाली करावं लागेल. हं. जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर. आणि जर नाही केलं, तर तुम्ही मोठ्या-मोठ्या हॉस्पिटलचे पेशंट होणार आहेत. त्यांचे लाख, 2 लाख, कधी-कधी तर 10 लाख तुमचं घर विकून, तुमचे दागिने विकून तुम्हाला ते चुकवावं लागणार आहे. जर नाही केलं तर आणि करावं लागतंय लोकांना. बाहेर जाऊन बघा 5 लाख, 15 लाख, 25 लाख खर्च केल्यानंतर मृतदेह हातामध्ये दिला जातोय हॉस्पिटलमधून. मला असं नाही म्हणायचं आहे, की प्रत्येकालाच आपण वाचवू शकतो. परंतु चुकीच्या सवयी किंवा आधुनिक जीवनशैलीमधले अनेक भाग कमी करून निश्चितच आपण आपल्याला वाचवू शकतो. तर इथं आज आपण थांबू. रोज आपण साधारण